नागेश्वरला प्रचलित भाषेत नागकेसर म्हणतात. हे गोलाकार, गेरू रंगाचे फूल काळ्या मिरीसारखे आकाराचे आहे आणि त्याला गुठळ्यासारखा आकार आहे. किराणा दुकानातून सहज उपलब्ध होणारे नागकेसर हे येथे उपयुक्त मानले जाते. 1. कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी बुधाच्या होरादरम्यान गोरोचन आणि नागकेसर खरेदी करा. बुधाच्या होरा काळात अशोकाच्या झाडाचे एक न तुटलेले, साबूत ना फाटलेले न खराब झालेले पान तोडून कुठून तरी आणावे. दह्यात गोरोचन आणि नागकेसर मिसळून पानावर स्वस्तिक चिन्ह बनवा. पानावर बनवलेल्या स्वस्तिकाची यथाशक्ती भक्तिभावाने पूजा करा. महिनाभर देवी देवतांना अगरबत्ती दाखवण्याबरोबरच या पानालाही अगरबत्ती दाखवावी. बुधाच्या होरामध्ये पुढील पौर्णिमेला हा प्रयोग पुन्हा करा. तुमच्या प्रयोगासाठी प्रत्येक पौर्णिमेला नवीन पान तोडणे आवश्यक आहे. गोरोचन आणि नागकेसर बाजारातून एकदाच घेऊ शकता. जुने पान वापरल्यानंतर ते घराबाहेर पवित्र ठिकाणी ठेवा, वाहून टाका. असे दर पौर्णिमेला करीत राहिल्यास घरात लक्ष्मीचा वास राहतो. 2. कोणत्याही शुभसमयी नागकेसर आणा आणि घरातील पवित्र ठिकाणी ठेवा. सोमवारी भगवान शिवाची पूजा करा आणि मूर्तीला चंदनाच्या फुलांसह नागकेसर अर्पण करा. पूजेनंतर भगवान शिवाला गोड नैवेद्य दाखवल्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. उपवासही करा. अशा प्रकारे 21 सोमवार नियमित साधना करा. शिवाच्या मूर्तीला दररोज कुंकू अर्पण करावे, परंतु सोमवारी उपवास करताना विशेष साधना करावी. शेवटच्या म्हणजे 21 सोमवारी पूजा झाल्यानंतर विवाहित स्त्री, मुलगा किंवा ब्राह्मण यांना आमंत्रित करून तिला अन्न, वस्त्र, दान आणि दक्षिणा देऊन आदरपूर्वक निरोप द्यावा. नागकेसर तंत्राद्वारे 21 सोमवारपर्यंत केलेली ही भगवान शिवाची पूजा रक्षण करते, साधकाला दारिद्र्यातून मुक्त करतो आणि धनागमनाचे दरवाजे उघडतात. 3. पिवळ्या कपड्यात नागकेसर, हळद, सुपारी, एक नाणे, तांब्याचा तुकडा आणि तांदूळ यांची पोटली बनवा. ही पोटली भगवान शंकरासमोर फोटो किंवा पिंडीसमोर ठेवा. धूप आणि दिवा लावून त्याची पूजा करा आणि नंतर कपाटात, तिजोरीत किंवा दुकानात कुठेही ठेवा. हा एक फायदेशीर प्रयोग आहे. याशिवाय प्रत्येक वेळेस ओम नमः शिवाय मंत्राने या पोटलीस अभिमंत्रित करा. 4. कधी कधी खूप पैसा उधारी दिलेल्या कर्जात अडकतो, लोक पैसे परत करत नाहीत. अशा परिस्थितीत हा प्रयोग करून पहा. कोणत्याही शुक्ल पक्षातील अष्टमीला थोडा स्वच्छ कापूस खरेदी करा. कापसात जावित्री, नागकेसर आणि काळे तीळ तीनही कमी प्रमाणात घालून तेल टाकून ओल्या करून मळून घ्या. त्यातून 4 वाती बनवा. याचा एक चौमुखा दिवा बनवा. असा दिवा ज्याला 4 दिशेला 4 वाती असून 4 ज्योती एकाच वेळी लावता येतील असा. रात्री 11 नंतर कोणत्याही सोयीस्कर वेळी दिव्यात तिळाचे तेल घाला. ते एका चौरस्त्यावर गुपचूप ठेवा आणि दिवा लावा. स्वच्छ पिनने तुमच्या मधल्या बोटातून रक्ताचा एक थेंब घ्या आणि दिव्याच्या तेलात टाका. संबंधित व्यक्ती किंवा ज्या व्यक्तींसोबत काम करायचे आहे त्यांची नावे 3दा सांगा. कष्टाने कमावलेला पैसा तुम्हाला नक्कीच मिळेल असा विश्वास मनात बाळगा. यानंतर मागे न वळता शांतपणे घरी परत या. दुसऱ्या दिवशी सर्वप्रथम एका पोळीवर तूप गूळ लावून गाईला खाऊ घाला. गाय सापडत नसेल तर तिच्या नावाने घराच्या छतावर ठेवा. 5. सोमवारच्या पौर्णिमेच्या दिवशी हा प्रयोग करा. नागकेसरची फुले आणा आणि कोणत्याही मंदिरात शिवलिंगावर 5 बिल्वांच्या पानांसह ही फुले अर्पण करा. याआधी तुम्ही शिवलिंगाला कच्चे दूध, गंगाजल, मध आणि दही यांनी धुवून शुद्ध करू शकता. त्यामुळे जमेल तेवढे करा. पुढील पौर्णिमेपर्यंत हा उपक्रम अखंड चालू ठेवा. या पूजेत एक दिवसही खंड असू नये. असे झाल्यास तुमची पूजा विस्कळीत होईल. त्यानंतर तुम्हाला परत पौर्णिमेच्या दिवशी पडणारा सोमवार येईपर्यंत थांबावे लागेल. या एका महिन्यात जमेल तशी पूजा करा. देवाला प्रसाद अर्पण केल्यानंतरच काहीतरी खा. शेवटच्या दिवशी अर्पण केलेले एक नागकेसरचे फूल आणि बिल्वची पाने भक्तिभावाने घरी आणा. तुमच्या घरात, दुकानात, कारखान्यात किंवा कुठेही पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा. नागकेसरची फुले संपत्ती मिळवण्यात चमत्कारिक प्रभाव दाखवतात.